जय श्रीराम, जय जवान, जय किसान. शेतकरी बंधूंनो, जर तुम्हाला शेतीविषयी माहिती, कृषी बाजारभाव जाणून घ्यायचे असेल तर मी शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. शेतकरी बंधूंनो, आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी, आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे. शेतकरी बंधूंनो, आता कापसाला किती भाव मिळणार आहे ते पाहणार आहोत. शेतकरी बंधूंनो, आता 2024मध्ये कापसाला किती भाव मिळू शकतो हे देखील सांगण्यात येत आहे तज्ज्ञाद्वारे, ते आपण पाहणार आहोत. शेतकरी बंधूंनो, तुम्हाला माहीत आहे की कापूस हे महाराष्ट्रामध्ये उत्पादित होणारे नगदी पीक आहे. त्याचे उत्पादन विदर्भ, मराठवाडा, खानदेश या भागामध्ये जास्त केले जाते. परंतु गुरुवारी जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरामध्ये महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आलेले असून कापूस पिकाला जास्त दर मिळावा आणि प्रलंबित विमा भरावे अशी मागणी करण्यात आलेली आहे. चोपडा धरणगाव रस्त्यावर सुमारे 150 शेतकऱ्यांनी आंदोलन केलेले आहे. त्यामुळे परिसरात मोठी वाहतूक कोंडी झालेली होती. शेतकरी बंधूंनो, तसेच शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासन आणि पोलिसांना मागणीचे निवेदन दिलेले आहे. या मागणीमध्ये मान्य न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांनी प्रशासनासमोर काही प्रमुख मागण्या मांडल्या आहेत. कापूस सारखा पीक, खरीप पिकाचे प्रलंबित पीक विमा त्वरित मंजूर करा, शेतीमालाला वरील निर्यात बंदी हटवा. शेतकरी बंधूंना तसेच प्रथम ऊसाचा गाळा दर 3,000 रुपये प्रति क्विंटल निश्चित करा. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना एकरी 50,000 रुपये अनुदान द्या. केळी आणि पपई पिकाच्या किमतीत व्यापाऱ्यांच्या अन्यायकारक कपात थांबवा. अनुसूचित व्यापार व्यवहारातून गुंतवलेल्या व्यापारावर कारवाई करा. खर्च शेतकऱ्यांना 15,000 रुपये भाव मिळणार का, याकडे आता बारकाईने लक्ष देऊ लागलेले आहे. त्यामुळे त्यांना बऱ्यापैकी पाऊस न झाल्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत आहेत. विहिरीमध्ये पाणी नाही. पाण्यामध्ये शेतकऱ्यांना कापूस पिकवलेले आहे, परंतु त्यांना अपेक्षित असा शेतकऱ्यांना आता जी आशा आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे जर सरकारने कापूस बाजारभाव वाढवला तर आपण त्याचा देखील व्हिडिओ टाकणार आहोत. त्यासाठी तुम्ही चॅनलला लवकर सबस्क्राईब करून ठेवा आणि लगेच तुम्हाला नवीन अपडेट आली की सांगण्यात येईल. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की आपल्या चॅनलवरती दररोजचे दररोज नवनवीन कापूस बाजारभाव, सोयाबीन बाजारभाव व कांदा बाजारभाव, सरकारी योजनेविषयी माहिती शेतकऱ्यांसाठी सांगितली जाते. धन्यवाद.